आयुध निर्माणीतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे। भंडाऱ्यामधील घटनेमुळे देशभरामध्ये सतर्कता पाहायला मिळते। स्फोटाची कारणं शोधण्यासाठी चौकशी समिती देखील गठीत केलेली आहे। भंडाऱ्यामधील आयुध निर्माणातील झालेल्या स्फोटानंतर अशा महत्त्वाच्या कारखान्यातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे आणि अशा ठिकाणी होणाऱ्या दुर्घटनांमध्ये 10% तांत्रिक चूक आणि 90% मानवी चूक समोर आली आहे। भंडाऱ्यामध्ये घडलेल्या भीषण स्फोटाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। कामगार उपायुक्त नेतृत्वाखाली 27 जानेवारीपासून चौकशी सुरू होणार आहे। घटनेची प्राथमिक माहिती आपण पाहूयात। आयुध निर्माणातील HES युनिटमध्ये भीषण स्फोट झाला। कारतुसाच्या स्वरूपातील LTP हा विशेष दारूगोळा तिथे तयार होतो। LTP तयार करत असताना हा स्फोट झाला। इतर स्फोटकांच्या तुलनेमध्ये LTP ची तीव्रता कमी असल्याने मोठा अनर्थ टळला। घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। आणि प्रत्येक वेळी स्फोट झाला किंवा दुर्घटना घडल्यावरती त्यामागची कारणं आणि उपाययोजनांबाबत चर्चा केली जाते। पण देशभरातील आयुध निर्माणामधील अपघातांचं सत्र काही थांबत नाहीये। सोबतच भंडाऱ्याच्या घटनेवरून तेच दिसून येत आहे। यापूर्वी आयुध निर्माणातील स्फोट किती झालेत ते आपण पाहूयात। यापूर्वी देशातील वेगवेगळ्या आयुध निर्माणीमध्ये स्फोट झाले आहेत। 16 एप्रिल 2002 रोजी जबलपूर खमरिया आयुध निर्माणामध्ये स्फोट झाला। 14 ऑक्टोबर 2015 जबलपूर खमरिया आयुध निर्माणामध्ये स्फोट। 25 मार्च 2017 रोजी याच निर्माणीमध्ये भीषण स्फोटामुळे 2 इमारतींचं नुकसान झालं। 15 जून 2017 रोजी पुण्यामधील आयुध निर्माणीमध्ये स्फोट झाला। 9 एप्रिल 2019 कानपूर आयुध निर्माणीमध्ये स्फोट झाला। 20 नोव्हेंबर 2018 पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा आगारामध्ये स्फोट झाला होता। 22 ऑक्टोबर 2024 रोजी जबलपूर खमरिया आयुध निर्माणीमध्ये स्फोट झाला। आयुध निर्माणीमध्ये दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मितीची प्रक्रिया खूपच संवेदनशील असते। कठोर सुरक्षा नियमावली पाळावी लागते आणि या स्फोटामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांतील त्रुटी समोर आलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।